नमस्कार. आज आषाढी एकादशी. आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भक्तिमय वातावरण असून आजच्या दिवशी विठुरायाच्या दर्शनासाठी अनेक लोक विविध ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतील. आज देखील आपण अशाच एका ठिकाणी जाणार आहोत. त्या ठिकाणाला श्री क्षेत्र प्रति पंढरपूर असे संबोधले जाते. आपण पोचलोय कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील नंदवाळ या ठिकाणी. नंदवाळ या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. ज्या लोकांना पंढरपुरामध्ये जाऊन प्रत्यक्ष विठुरायाचं दर्शन घेता येत नाही अशा लोकांच्यासाठी जणू हे क्षेत्र म्हणजे एक पर्वणीच आहे. या ठिकाणी आजच्या दिवशी जवळजवळ 5 ते 6 लाख लोक विठुरायाच्या व रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. गावकरी मंडळी येथे आलेल्या आपल्या मित्रमैत्रिणी आप्तेष्ट यांचं अगदी उत्साहात स्वागत करून त्यांना फराळाचा लाभ देतात. नंदवाळमध्ये मी पोचल्यानंतर विठुरायाचं दर्शन मला होईल या आविर्भावात होतो, पण इथं देखील इतकी गर्दी होती की विठुरायाचं दर्शन घेणं मला शक्य झालं नाही. मी बाहेरूनच मंदिराच्या कळसाचं दर्शन घेतलं आणि परतीच्या मार्गाला लागलो. ज्याप्रमाणे पंढरपुरात भक्तिमय व चैतन्याचं वातावरण असतं त्याचप्रमाणे आज नंदवाळ येथे देखील भक्तिमय व चैतन्याचं वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी येणारे सर्व भक्तिजन हे पावसाची तमा न बाळगता अगदी पायी या ठिकाणी येतात. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. धन्यवाद.